शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. अजामेकां लोहित शुक्ल कृष्णां बह्वीः प्रजासृजमाणां नमामः. अजायितां जुषमाणां भजन्ते जहत्येनां भुक्तभोगां नुमस्तान्. सांख्य कारिकेतील आपण पहिल्या 2 कारिका पाहिलेल्या आहेत. थोडं वाढवा, जास्त नका. त्याच्यामध्ये सांख्यशास्त्र जाणण्याची जिज्ञासा झाली पाहिजे असा पहिल्या 2 कारिकांचा प्रतिपाद्य विषय आहे. लौकिक किंवा वैदिक अशा कोणत्याही कर्मकलापादी अन्य साधनांनी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही आणि म्हणून ते कोणतेही उपाय खऱ्या अर्थाने आपल्याला दुःखातून मुक्त करणारे नाही. म्हणून आपल्याला ज्ञानच झालं पाहिजे. तत्वज्ञानानेच निश्रेयस म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. ते तत्वज्ञान कोणतं आहे तर प्रकृती पुरुषाचं ज्ञान आहे. सांख्यशास्त्राने जे सांगितलेलं ज्ञान आहे ते आहे आणि म्हणून शास्त्र जिज्ञासा झाली पाहिजे असं पहिल्या 2 कारिका सांगतात. आपण कालचा विषय पाहिलाय की ज्याप्रमाणे दृष्ट उपाय हे ऐकांतिक आणि आत्यंतिक दुःख निवृत्तीची साधनं नाहीत, त्याचप्रमाणे वैदिक उपाय सुद्धा कर्मकलापादी यज्ञ यागादी स्वर्गाची साधनं असणारा हा उपाय सुद्धा खऱ्या अर्थाने ऐकांतिक आणि आत्यंतिक दुःख निवृत्तीचा उपाय नाही. कारण त्याच्याही ठिकाणी 3 दोष आहेत. कोणते? अविशुद्धी म्हणजेच अशुद्धी, क्षय आणि अतिशय. दृष्टवद अनुश्रविकः सह ही अविशुद्धी क्षय अतिशय युक्त. कारण हा अनुश्रविक उपाय सुद्धा कसा आहे? त्या दृष्टाप्रमाणे अशुद्धीनं युक्त आहे, क्षय या दोषाने ग्रस्त आहे आणि अतिशय दोषानं सुद्धा ग्रस्त युक्त अशा प्रकारचा. अशुद्धी म्हणजे हिंसादिक अशुद्धी आहे. क्षय म्हणजे स्वर्गाचा शेवटी नाश होणारच आहे. स्वर्गाचा म्हणजे तिथं गेल्यानंतर आपलं पुण्य संपल्याच्या नंतर पुन्हा स्वर्गातून आपल्याला अधोगती होणारच आहे. कारण तिथं सांगितलेलं जे अमृतत्व आहे ते सापेक्ष आहे, महाप्रलयपर्यंत स्थायी असं ते आहे. आणि अतिशय याचा अर्थ की त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी सुख उपलब्ध असणं, उत्कर्ष असणं. कारण व्यवहाराचा हा नियम आहे, आपल्यापेक्षा मोठा कोणी पाहिला की दुःख होतं. आणि हे इथंच नाही तर स्वर्गापर्यंत हे बरोबर. जोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत हा न्यून अधिकपणा सुखाचा सुरूच असणार आहे, कधीही बंद पडत नाही. जोपर्यंत तुम्हाला वेदांत शास्त्रानुसार ब्रह्मज्ञान होत नाही, जोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही मुक्त होत नाही, तुमच्या अज्ञानाचा नाश होत नाही, तोपर्यंत हे सुख दुःख सुख दुःख सुरूच राहणार. तुम्ही देव झाले तरी, देव म्हणजे देवता झाले तरी हे सोडत नाही चक्र आपल्याला.
आणि आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा असणारच जगामध्ये. त्यामुळं अहंकार कधी करायचा नाही. आपल्यापेक्षा निश्चित कोणीतरी मोठं आहे, ही ईश्वराची लीला आहे. हे जगतच असं बनवलंय देवाने की जगामध्ये कोणीच सर्वात मोठं नाही आणि कोणीच सर्वात लहानही नाही. प्रत्येक व्यक्ती हा कोणातरी पेक्षा मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे, म्हणजे सापेक्ष आहे. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत सापेक्षतावाद हा सोडत नाही आपल्याला. आणि नियम असा आहे की पर संपद उत्कर्षो ही हीन संपदम पुरुषम दुःखी करोती. नियम आहे, वाचस्पती मिश्र सांगतात. हा जगाचा नियम आहे. काय की दुसऱ्याच्या संपत्तीचा उत्कर्ष हीन संपदम पुरुषम, कमी संपत्ती असणाऱ्या पुरुषाला दुःखी करोती, दुःख प्राप्त करून देतो. मग तुम्हाला माहिती आहे पोट दुखण्याचं कारण काही असू शकतं. एखाद्याच्या बोरला पाणी लागलं, शेजारच्याने मोठं घर बांधलं, आपल्या रूम मधला चांगला अभ्यास करायला लागला, मोठा कीर्तनकार व्हायला लागला, आपण जागेवरच आहे, दुःखी करोती. 100% तुम्हाला काय होणार? दुःख होणार. कारण उत्कर्ष दुसऱ्याचा सहन न होणं ही जीवाची प्रकृती आहे, स्वभावच आहे, सोडत नाही तो आपल्याला. म्हणून आपल्याला कधीतरी ह्या न्यून अधिक दुःखाच्या सुखाच्या पलीकडे जायचंय. आणि असं फक्त मोक्ष सुख आहे जोपर्यंत तुम्ही प्रकृतीचा बाध करत नाही आणि स्वस्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून घेत नाही की माझा या विषय सुखाशी कसला संबंधच नाही. एकदा विषय सुखाचा आपला संबंध सुटला की मग आपल्याला कोणाच्याही संपत्तीला पाहून त्याचा उत्कर्ष पाहून दुःख होण्याचं काम राहत नाही. म्हणूनच संत महात्म्यांना दुसऱ्याच्या सुखानं सुख होतं आणि स्वतःच्या आपले इतरांच्या दुःखाने त्यांना स्वतःला दुःख होतं. त्याचं कारणच हे की त्यांना माहिती आहे हे विषय सुखाचा आणि आत्म्याचा संबंधच नाही. काय विषय कितीही कोणी संपादन केलं तर जगात कोणी कधी मोठा होऊ शकत नाही. ईश्वरा एवढा कोणीच होऊ शकत नाही. म्हणून सगळ्याची सुख दुःख हे कमी अधिक प्रमाणामध्ये सुरूच राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला मोक्ष सुखाकडे प्रवृत्त व्हावं लागतं. त्याशिवाय आपलं दुःख संपत नाही. आणि त्याचा उपाय काय आहे तर तद्विपरीत श्रेयान. या दृष्ट आणि अनुश्रविक अशा कर्मकलापादी उपायाहून विपरीत भिन्न वेगळा असा असणारा आम्ही सांगितलेला उपाय श्रेयान श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये तरतमता सांगायची असते तेव्हा श्रेयान असं म्हटलं ना. तरतम भाव दोघांपेक्षा एक, रामात कृष्ण बलियान. अनेकातून जेव्हा तरतम प्रत्यय म्हणतात, अनेकातून एक श्रेष्ठ सांगायचा आहे तेव्हा तम प्रत्यय होतो. विद्यार्थीषु राम श्रेष्ठ, सर्व विद्यार्थ्यांमध्ये राम श्रेष्ठ आहे. आणि कृष्णात राम श्रेष्ठतर पटुतर श्रेयान असं आपल्याला चिंतन व्याकरणामध्ये आलेलं आहे. तरतम प्रत्यय असतात. मग बाकीच्या उपायापेक्षा आमचा उपाय कसा आहे? श्रेयान श्रेष्ठ आहे. आणि हा उपाय कसा सिद्ध होतो? उत्तर दिलंय व्यक्ताव्यक्त ज्ञ विज्ञान. व्यक्त अव्यक्त आणि ज्ञ यांच्या विज्ञानातून हा उपाय सिद्ध होतो. हा उपाय करण्यासाठी काय यज्ञ करण्याची गरज नाही. यज्ञातला य काढून टाका, जो शिल्लक राहतो तो ज्ञ, आणि त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. त्या ज्ञ शब्दाचा पुन्हा अर्थ काय होतो? ज्ञान. त्याचं त्या ज्ञप्तिरूप परमपुरुषाचं ज्ञानच संपादन करायचं. इथं काही करायचं नाही, इथं काही भावना करायची नाही. सांख्यशास्त्राचा जो हा उपाय आहे तो भक्तीचा उपाय नाही, कारण हे निरीश्वर आहे. आणि ईश्वर वगैरे काय नाही मानलेला. का? आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी कधीतरी शिवविचारांना सुद्धा बाधित करावं लागतं. लक्षात ठेवा. आपल्याला फक्त एखादाच फक्त त्यांचा दिसतो दोष की यांनी ईश्वर नाही मानला. योगशास्त्राने ईश्वर मानला पण त्याला फारशी किंमत नाही दिली. योगाने सुद्धा वैकल्पिक मानलेला आहे. म्हणजे तुम्ही योग साधना करत असताना ईश्वराची तुम्हाला काही मदत झाली तर ठीकच आहे. ईश्वर प्रणिधानात वा, सगळं तर तुम्हालाच खरं तर करावं लागतं. पण होतच नसेल तर करा त्या ईश्वराचं प्रणिधान, ध्यान करा, ओंकाराचं ध्यान करा. तस्य वाचकः प्रणवः सांगितलेलं आहे.
पण शेवटी सगळ्यांना काय कुठं जायचंय? आत्मस्वरूपापर्यंत गेल्याशिवाय कोणालाच मुक्तता सिद्ध होत नाही, लक्षात ठेवा. कोणालाच मुक्तता सिद्ध होत नाही. मग कितीही ईश्वराची भक्ती केली आणि जर तुम्हाला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं नाही तर तुम्ही मुक्त नाही होत. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की त्यांनी भक्ती केली भरपूर, परंतु त्यांना शेवटी आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावंच लागलं आणि त्या ज्ञानाकडे देवानंच त्यांना प्रवृत्त केलं. नामदेवरायांचं उदाहरण आपल्या संप्रदायात मोठं उदाहरण. सर्व संतांनी कच्च ठरवलं. सर्व संतांमध्ये कच्चे ठरले नामदेवराय. काय देवाची भक्ती करत नव्हते, देवाला स्वतः नैवेद्य खाऊ घालत नव्हते, पण तरी सुद्धा कच्चे ठरले. त्याचं कारणच आहे की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत बाकीचं कितीही केलं तरी फारसा उपयोग नाही. म्हणजे तुमचं काम झालं असं म्हणता येत नाही, परिपूर्णता सिद्ध होत नाही. म्हणून ही जी दर्शनं आहेत ना, ही आपल्याला आपल्या साध्याकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. आपण ते गणपतीची कथा ऐकतो ना, या गणेश पुराणामध्ये किंवा शिवपुराणामध्ये सांगितलेली गणपतीच्या उत्पत्तीची. आता 10 दिवसामध्ये कुठेतरी ऐकली असेल तुम्ही. पार्वती मातेनं आपल्या चंदनाच्या लेपापासून एक मूर्ती तयार केली, ते गणेशाचा जन्म झाला, त्यात चैतन्य प्रदान केलं वगैरे. आणि मग सांगितलं की बाहेर दरवाजावर थांब, आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको. आणि पार्वती माता ध्यानस्थ बसल्या. अगोदर नंदी ते काम करत होता, पण नंदी काय करायचा? भगवान शंकर आले की त्यांना मध्ये जाऊ द्यायचा. का? सेवक आहे ना तो, शंकराचा सेवक आहे शेवटी. पार्वतीला वाटलं हा शंकराचा सेवक आहे, आपला नाही. शंकरजी मध्ये येऊ लागले की हा येऊ देतो, बाकीच्यांना फक्त अडवतो, शंकराला अडवत नाही. मला असा एक कोणीतरी माझी सेवा करणारा, माझ्या हक्काचा असा माणूस पाहिजे की त्यानं शंकराला सुद्धा मध्ये येऊ दिलं नाही पाहिजे. म्हणून तिनं गणपतीला उत्पन्न केलं, निर्माण केलं. आता नंदी, गणपती, पार्वती माता हे सगळे आध्यात्मिक रूपक आहेत, याचा विचार केला पाहिजे. हे काय फक्त कथेपुरतं नसतं, ह्या कथेच्या पाठीमागं अध्यात्म असतं. पार्वती माता ध्यानस्थ बसल्यात, आत्मस्वरूपाचं चिंतन करतायत. आणि आत्मस्वरूपाचं चिंतन करताना जसे बाकीचे जीवांचे विचार तिला विक्षेप करण्यासाठी समोर नाही आले पाहिजे, तसे शिवविचार सुद्धा आतमध्ये आला नाही पाहिजे. तर ध्यान कसं लागेल? जर आपल्याला सारखे शिवविचार डोळ्यासमोर येत असतील तर ध्यान लागेल का? आत्मस्वरूपामध्ये वृत्ती स्थिर होईल का? तदा दृष्टु स्वरूपे अवस्थानम, असं नाही होणार. वेदांत सुद्धा सांगतो एका कक्षेवर गेल्यावर आता हे ज्ञान सुद्धा विसरा. वेदांतामध्ये सुद्धा हा विचार आहे, इथं सांख्यातच आहे असं नाही. वेदांत सुद्धा सांगतो का म्हणे अहम ब्रह्म आड येऊने दे भ्रम. शेवटी अहम ब्रह्मास्मी ज्ञान सुद्धा ज्ञानोबर आहे म्हणतात. हे गेलं पाहिजे, संपलं पाहिजे. हे विचार मागोता पावली निघे, तर्को आयनी निघे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. ते खरं ज्ञान आहे. तिथं हे ज्ञानाचे विचार सुद्धा प्रगट नाही झाले पाहिजे. ते स्वरूपभूत ज्ञान आहे. ही कथा, ही अध्यात्म सांगते ती कथा. शिवविचारांनाही आतमध्ये प्रवेश नाही, जीवाच्या विचाराला प्रवेश नाही, तर आत्मस्वरूपामध्ये त्याचं निधिध्यासन किंवा ध्यान सिद्ध होईल. आणि ती शेवटली गती आहे. शंकर तेच करतात, समाधीमग्न होऊन आत्मस्वरूपातच विलीन होतात. सगळ्यांना शेवटी तिथं जायचंय, ते सर्वांचं गंतव्य आहे. आणि म्हणून सांख्य दर्शन सुद्धा सांगतं की तुम्ही आत्मविचाराकडे प्रवृत्त व्हा. ईश्वराचं खंडनही केलं नाही. तुम्हाला आता बघा एकही कार्य पुढे सापडणार नाही की ईश्वर नाही म्हणून सांगता येते. ईश्वर नाही असंही सांगत नाही, एकही सूत्र नाही. महापुरुषांनी सांगितलेलं हा विषय की सांख्य दर्शनाने ईश्वराचं खंडनही केलं नाही आणि ईश्वराचं मंडनही केलं नाही, म्हणजे स्वीकारही केला नाही आणि त्यागही केला नाही. कोणी करत असेल तर करा. आमचा प्रधान विषय हाच आहे की तुम्ही आत्मस्वरूपाकडे जा. ईश्वराच्या माध्यमातून गेले तरी तुम्हाला शेवटी तिथंच जायचंय, त्या आत्मस्वरूपाकडे जायचंय, त्याशिवाय नाही पर्याय. मग सांख्य सांगतं की त्यापेक्षा शांत बसा, गुरुकडे जा, श्रवण करा, वैराग्य धारण करा, विवेक धारण करा. हे पूर्ण साधनं सांगितलेत पुढं. आणि पुरुषाचं स्वतःचं ज्ञान संपादन करून घ्या, तर तुम्ही मुक्त होणार. किती भक्ती केली तो प्राप्त नाही झाला म्हणजे, आणि त्याला प्राप्त करूनही पुन्हा काय करायचंय? आत्मस्वरूपाचं ज्ञानच संपाद. ददामी बुद्धी योगम तुम, तोच म्हणतो. मी जरी एखाद्याला प्राप्त झालो तरी सुद्धा मी काय करतो? मी म्हणजे परमात्मा कृष्ण म्हणतात.
मी काय करतो त्याला, ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. शब्द कसे आहेत बघा. ददामी, इथं पण अहम हा करता येतो की नाही, अहम ददामी, मी त्याला बुद्धियोग देतो. अरे मी म्हणजे तू स्वतः आता प्राप्त झालास, आता त्याला कुठं जायची गरज आहे. पण तो देव स्वतः म्हणतोय बघा, अहम ददामी बुद्धियोगम तम ददामी, त्याला मी देतो बुद्धियोग की जेणेकरून तुम्हाला प्राप्त होईल. समजतंय का, येन माम उपयांती ते, जेणेकरून ते माझे भक्त मला प्राप्त होतील, म्हणून मी त्यांना बुद्धियोग देतोय. शब्द कळाले पाहिजे आपल्याला. मी त्यांना ब्रह्मज्ञान देतो म्हणणारा सगुण साकार आहे, मी त्यांना ज्ञान देतो म्हणणारा, आणि जेणेकरून ते मला प्राप्त होतील. आलेत ना ज्ञान देताना, तू ज्याला ज्ञान देतोयस ते तुझ्या समोरच आहेत ना, तरी तो म्हणतो की नाही ते खरे मला अजून भेटले नाही, प्राप्त नाही झाले, ते खरे ज्ञानाने मला प्राप्त होतात, म्हणून मी त्यांना ज्ञान देतो पहिला, आणि मग माझ्या स्वरूपात त्यांना मी प्राप्त करून घेतो. स्वतः देव म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी. आपल्याला कळालं पाहिजे, शेवटी स्वरूपात गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण तिथूनच आलोय आपण, स्वस्वरूपातूनच आपली अधोगती होत आली, स्वस्वरूपात गेल्याशिवाय आपली सद्गती होणार नाही. आणि म्हणून सांख्य दर्शन सांगतं की ईश्वराच्या विषयी चर्चाच करत बसू नका. तुम्ही आहात ना, तुम्ही स्वतःच तुमच्या मुक्ततेचे उपाय आहात. ज्ञ, या ज्ञ शब्दाचा अर्थ काय, ज्ञ विज्ञानात, एक एक घ्या, व्यक्त विज्ञानात, अव्यक्त विज्ञानात, ज्ञ विज्ञानात, व्यक्ताच्या ज्ञानाने, अव्यक्ताच्या ज्ञानाने आणि ज्ञच्या ज्ञानाने. ज्ञ म्हणजे पुरुष आत्मा. तुम्ही स्वतः आहात ना. बरं, तुमच्यामध्ये प्रकृती आहे की नाही, तुम्ही पुरुष आत्मा सोडले तर बाकी सगळी प्रकृतीच आहे. अंतकरण घ्या, बुद्धी घ्या, मन घ्या, ज्ञानेंद्रिय घ्या, कर्मेंद्रिय घ्या, शरीर घ्या, हे सगळं काय प्रकृती आहे. त्याच्यामध्ये असणारा आत्मा अधिष्ठान पुरुष आहे, आणि तो याच्याकडे पाहतोय ते सगळे पदार्थ व्यक्त आहेत, संसार व्यक्त आहे, तुमच्या समोरच आहेत ही सगळी साधनं. ही साधनं करा, ह्या व्यक्ताचं ज्ञान करून घ्या. ते करता करता अव्यक्ताकडे या, प्रकृतीला बघा, प्रकृतीचं ज्ञान प्राप्त करा. प्रकृती कशी आहे ती ओळखा, जे जसं आहे तसं फक्त ओळखून घ्या. आणि या सगळ्यांचा अधिष्ठान असणारा आत्मा तुम्ही स्वतः कसे आहात याचा विचार करा. तुम्ही जाग्यावर मुक्त आहात, कुठं जायची गरज नाही तुम्हाला, फक्त ओळखा, स्वतःला ओळखा. याला आत्मबोध म्हणतात. मुमुक्षूणाम अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते. आत्मबोधामध्ये आचार्यांनी फार सुंदर सांगितलंय. मुमुक्षूला खऱ्या अर्थानं अपेक्षित काय असेल तर आत्मबोध आहे, पण आत्मबोधच झाला पाहिजे. आणि याकरिता सांख्यशास्त्र आपल्याला प्रवृत्त करत आहे. या दृष्टीनं आपण अंतरंग करणारं हे दर्शन आहे. बहिरंग, बाहेर जाऊ नका, द्वैतातले उपाय करू नका. तुम्ही जिथं आहात तिथं तुमच्या मुक्तीचं साधन उपलब्ध आहे तुम्हाला. बाहेर जाऊन काहीतरी करण्याची किंवा आपली वृत्ती तुम्ही जितकी बाहेर घालाल तेवढं तुम्हाला दुःख प्राप्त होणार आहे, आणि जेवढं तुम्ही अंतर्मुख व्हाल तेवढं तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. हे सगळे विचार सांख्यपासून सुरू झाले. म्हणून सांख्यानं सांगितलंय व्यक्त अव्यक्त ज्ञ विज्ञानात. व्यक्त म्हणजे हे सारं जगत, अव्यक्त म्हणजे याचं कारण असणारी प्रकृती, कार्यकारण झाले, आणि ज्याच्या आधारावर राहून ही प्रकृती सारं जगत हे उत्पन्न करते, तो आत्मा, तो पुरुष जो असंग निर्विकार आहे, त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या. हा उपाय सिद्ध होतो, आणि मग या उपायाने तुम्हाला दुःखातून मुक्त होता येतं, असं याचा अर्थ. त्याचं कारण असं आहे की हे आम्ही सांगतो असं नाही, असं श्रुतीने सुद्धा सांगितलंय. आत्मा वारे द्रष्टव्य, श्रुती माता सांगते. आत्म्याचा शोध घ्या, आणि त्याकरिता मग श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य असं करा. अनेक प्रमाण पण त्यांनी सांगितलेले आहेत. आणि हे करत असताना कसा उपाय केला जातो हा, दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, ही एक योगसूत्र आहे, त्याचं इथं विश्लेषण केलंय. दीर्घकाल हा अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास केल्यानं काय होतं मग, एवं तत्वाभ्यासात न अस्मि न मे न अहम इति परिशेषम इति अपरिशेषम अविपर्ययात विशुद्धम केवलम उत्पद्यते ज्ञानम. पुढं 64वी कारिका येणार आहे. असा तत्वाचा अभ्यास जर केला तर न अस्मि, शरीर मी नाही हे कळतं. न मे, माझं जगामध्ये काहीच नाही, ज्याला आपण मम मम म्हणतो, माझं माझं. मी आणि माझं, ज्ञानोबा म्हणतात मी माझे
आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे, म्हणजे अहंता आणि ममता हे दुःखाला कारण ठरते. एक अभंग पण आहे ज्ञानोबरायांचा, मी माझे आणि तुझे, न धरी सांडे परते टाकी ओझे, असं त्याचा अर्थ आहे. हे ओझ आहे मी आणि माझेपणाच, विनाकारण आपण आपल्यावर घेतो. आपलं काहीच नाही जगामध्ये, आणि मी सुद्धा हा देह इंद्रिय वगैरे मी नाही हे त्याला समजलं. अविपर्यात, पुन्हा आता त्याला भ्रम राहत नाही, कोणताच संशय राहत नाही. विशुद्धम केवलम उत्पद्यते ज्ञानम, त्याला विशुद्ध अशा स्वरूपाचं, केवल अशा स्वरूपाचं, अद्वितीय असं आत्मस्वरूपाचं ज्ञान उत्पन्न होतं, आणि मग त्याला बंधातून मुक्तता सिद्ध होते. आणि म्हणून शास्त्र तुम्हाला हे जाणावं लागेल. शास्त्र जाणल्याशिवाय मुक्तता सिद्ध नाही होणार. शास्त्रातच हे खरे उपाय आहेत. बाकीची लोक नावाचेच आप्त आहेत, सगळे कसे आहेत ते अनाप्त आहेत, फसवणारे. यमाची हाती बांधूनिया देती भूषणे ही घेती काढूनिया, तुकोबाराय म्हणतात. यमाच्या हातामध्ये बांधून देणारी आहेत बाकी सगळे. स्वार्थासाठी आपल्यावर प्रेम करणारी आहे. खऱ्या अर्थानं आपल्यावर प्रेम करणारी ही ऋषीमुनी आहेत, ही संत महात्मे आहेत. ज्ञानेश्वरी गाथा यांच्या रूपाने असणारे ज्ञानेश्वर महाराज हे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी तारक आहेत, उपदेशक आहेत. बाकी काही जगात खरं नाही, फक्त ज्ञानेश्वरी खरी आहे. हे संत वाङ्मय खरं आहे. सगळं मिथ्या आहे जगामध्ये, सगळं खोट आहे, आणि सगळे लबाड आहेत संसारामध्ये. फक्त सत्य बोलणारे आपल्या जीवनामध्ये एकच आहे, ते म्हणजे हे ग्रंथ. कधीतरी ग्रंथाशी बोललं पाहिजे आपण, ज्ञानेश्वरीशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. ती गोवी मला बोलते असं वाटलं पाहिजे, तेव्हा आनंद आहे जीवनामध्ये, कारण ती आत्तीच आपल्याला खरं बोलणारी आहे. आणि मग आता या शास्त्राचा आरंभ झाला, आरंभ करायचा आहे, आरंभ सिद्ध झाला, जिज्ञासा केली पाहिजे, कळालं पाहिजे, मान्य आहे, सगळं स्वीकारलं पूर्व पक्षाने. मग सांगा आता या ग्रंथाचा आम्हाला आरंभ करा. तर सुरुवात करतायत बघा. प्रेक्षावत अपेक्षित अर्थत्वेन शास्त्रारंभम समाधाय शास्त्रम आरभमानः श्रोतृबुद्धी समवधानायत तदर्थम संक्षेपतः प्रतिजानीते. प्रेक्षावान म्हणजे विद्वान असणारी जी लोक आहेत त्यांना अपेक्षित असणारा हा आता अर्थ असल्यामुळे शास्त्राचा अर्थ हा विद्वानांना अपेक्षित आहे, आणि म्हणून शास्त्राचा आरंभ झाला पाहिजे. म्हणून शास्त्राचा आरंभ करणारे ग्रंथकार ईश्वर कृष्ण, नाव ईश्वर कृष्ण आहे पण ईश्वराविषयी बोलत नाही. कृष्ण आहे पण ईश्वराविषयी बोलत नाही, असे ईश्वर कृष्ण. श्रोतृबुद्धी समवधानाय, श्रोत्यांची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतात, त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी असा अर्थ. तदर्थम संक्षेपतः प्रतिजानीते. तदर्थम शास्त्रार्थम, सांख्य शास्त्रार्थम, सांख्याच्या शास्त्राचा अर्थ संक्षेपाने सांगण्याची प्रतिज्ञा ग्रंथकार करतायत. संक्षेपाने सांगतायत. पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं सांख्यशास्त्रामध्ये 4 पदार्थ आहेत, बरोबर ना. 4 म्हणजे संक्षिप्ततः 4 सिद्ध होतात. तसे एकंदरीत मोजले तर 25 तत्व आहेत, पण त्या 25 तत्वांचा अंतर्भाव 4 प्रकारच्या पदार्थांमध्ये होतो. मग ते 4 कोणते कोणते आहेत त्याचं विश्लेषण करतायत बघा. म्हणजे संक्षेपाने सुद्धा सांगता आलं पाहिजे. सूत्र त्याला म्हणतात. हे सूत्र आहे पहिलं, आणि आता ह्या सूत्राचा विस्तार म्हणजे पुढचा ग्रंथ आहे. मागे म्हणा कारिका 3. मूल प्रकृती रविकृतीर महदाद्याः प्रकृती विकृतयः सप्त सप्त सप्ताह नाही, सप्ताह नाही. षोडशकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः मूल प्रकृतिरविकृतिर् महदाद्याः प्रकृति विकृतयः सप्त
षोडशकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः. सगळे म्हणा तीनदा. मूल प्रकृतिरविकृतिर्महदाद्याः प्रकृतिविकृतयः सप्त. षोडशकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः. मूल प्रकृतिरविकृतिः महदाद्याः प्रकृतिविकृतयः सप्त. षोडशकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः. मूल प्रकृतिरविकृतिर्महदाद्याः प्रकृतिविकृतयः सप्त. षोडशकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः. मूल प्रकृतिः पदच्छेद. अविकृतिः महदाद्याः प्रकृतिविकृतयः सप्त. षोडशकः तु विकारः न प्रकृतिः न विकृतिः पुरुषः. अन्वय सरळच याचा. मूल प्रकृतिः अविकृतिः भवति. महदाद्याः सप्त प्रकृतिविकृतयः भवन्ति. तु षोडशकः विकारः पुरुषः न प्रकृतिः न विकृतिः. असा याचा सरळ अर्थ. बघा आता. मूल प्रकृती जगताचं परिणामी उपादान कारण असणारी सांख्य अभिमत प्रधान प्रकृती कशी येते? अविकृती, कोणाचंही कार्य नाही. विकृती शब्दाचा अर्थ होतो कार्य आणि अविकृती म्हणजे अकार्य, म्हणजे जे कार्य नाही. प्रकृती प्रकृतीच आहे, कोणाचंही कार्य नाही. समजतंय ना? प्रकृती कोणाचंही कार्य नाही, सगळ्यांचं कारण आहे ती. महत आद्याः, महत आहे ज्यांच्या आधी, बरोबर ना? असे सप्त, सात पदार्थ आहेत. किती कसे आहेत? प्रकृती विकृतयः, प्रकृती पण आहेत आणि विकृती पण आहेत. प्रकृती शब्दाचा अर्थ इथं कारण आहे आणि विकृती म्हणजे कार्य आहे. ते कारण रूप पण आहेत आणि कार्यरूप पण आहेत. असे किती जण आहेत? 7. कोण आहेत ते? महदाद्याः, महद इत्यादी, बरोबर? म्हणजे कोण कोण सांगा बरं? प्रकृतीपासून महत्त्व बनलं, प्रकृतीपासून बनलं म्हणजे प्रकृती हे काय? त्या महत्त्वाचं कारण आहे, म्हणजे ते कार्य झालं. कोण? महत्त्व. आणि त्या महत्त्वापासून पुढे अहंकार झाला, मग ते महत्त्व कारण नाही झालं की नाही? मग ते कार्य आहे का कारण आहे? दोन्ही आहे, दोन्ही आहे. म्हणजे याला प्रकृती विकृती म्हणायचं. अहंकार पुढे आता अहंकार आहे. अहंकार कार्य आहे की नाही? कोणाचं? महत्त्वाचं कार्य आहे, बरोबर? आणि त्या अहंकारापासून पुढे पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, अपंचीकृत पंचमहाभूतांची अवस्था ज्याला आपण म्हणतो, त्यालाच हे काय म्हणतात? पंचतन्मात्रा, पंचमहाभूतांची सूक्ष्म अवस्था. समजतंय? तर मग ही पंचतन्मात्रा यांचं कारण कोण आहे? अहंकार. अहंकार कार्य का कारण? दोन्ही. महत्त्वाचं कार्य आणि पंचतन्मात्राचं कारण. कोण? अहंकार. बघा, महत्त्व, अहंकार हे दोन, कार्य आणि कारण दोन्ही झाले. अजून पुढे आता कोण आहेत? पंचतन्मात्रा. त्या अहंकारापासून झाल्या, आताच पाहिलं आपण, म्हणजे ते कार्य आहे, बरोबर? कार्य आहे, पण त्या पंचतन्मात्रापासून पण पुढं पंचमहाभूत उत्पन्न होतात. मग पंचतन्मात्रा कार्य का कारण? दोन्ही. महाभूतांचं कारण आणि अहंकाराचं कार्य. कोण? पंचतन्मात्रा. समजतंय ना? हे व्यवस्थित ध्यानात ठेवा. जगातले हे काही 4 कोटी करायच्या अभंगाच्या प्रस्तावनेत,
जगामध्ये काही पदार्थ फक्त कारणच आहेत, काही पदार्थ कार्यकारण उभय रूप आहेत. इथपर्यंत आलोय आपण, बरोबर. काही पदार्थ फक्त कार्यच आहेत आणि काही पदार्थ असे आहेत कार्यही नाही कारणही नाही, ते काही नाही, एक पदार्थ आहे. बरोबर ना. एक पदार्थ असा आहे की ते कार्य ना कारण. समजतंय ना. तर मग बघा आता, मूळ प्रकृती जी आहे जगताचं मूळ कारण असणारी ती कशी आहे? प्रकृतीच आहे, कोणाचं हे कार्य नाही, ती अविकृती आहे असं सांगितलं. महदाद्या हा महद इत्यादी महत्त्व अहंकार आणि पंचतन्मात्रा हे 7 जण कसे आहेत? कार्य कारण उभय रूप आहेत, म्हणजे प्रकृती विकृती रूप आहेत. झाले अर्धी कारिका. कारिका सांगून राहिलोय, काही प्रवचन नाही. आता पुढे बघा, षोडशकस्तु विकारो. तो शब्दाचा अर्थ एव चकार, षोडशकः विकारः एव असा अर्थ आहे. किंवा तो म्हणजे परंतु षोडशकः समुदाय अर्थामध्ये कप प्रत्यय झाला इथं. षोडश म्हणजे 16. समजतंय ना. 16 पदार्थांचा जो समूह आहे, षोडशक म्हटलं की 16 पदार्थांचा समूह. विकारः एव, विकारच आहे ते. विकार म्हणजे विकृतीच आहे, विकृती म्हणजे कार्यच आहे. समजतंय ना. 16 जण आहेत ते. कोण कोण बघा आता. अहंकारापासूनच झालेत हे सगळे, बरोबर. अहंकारापासून पंचतन्मात्रा होतात, आता पाहिलं ना आपण, बरोबर. त्या पंचतन्मात्रापासून पुढे कोण होत आहे? आणखी पंचमहाभूत. हे 5 जण झाले. त्या पंचमहाभूतापासून पुढे पुन्हा आता काही उत्पन्न होत नाही. पंचमहाभूत कार्यच, बरोबर. पुन्हा पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे अहंकारापासून उत्पन्न होत आहेत. कोणापासून? अहंकारापासून. हे 10, बरोबर. आणि एक मन 11, आणि हे पहिले पंचमहाभूत 5, किती झाले? 16. हे त्याच्यापैकी पंचतन्मात्रापासून पंचमहाभूत होतात, आणि बाकीचे जे 11 आहेत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि मन हे अहंकारापासून होतात, बरोबर ना. म्हणजे उत्पन्न होतात हे 16 जण कोणापासून तरी, पण यांच्यापासून पुढे काही उत्पन्न होत नाही. समजतंय ना. यांची कार्य परंपरा थांबली जागेवर आता, बरोबर. हे 16 जण आहेत ते काय झाले मग? कार्यच का कारण? फक्त कार्य आहेत ते, बरोबर. म्हणले पंचमहाभूतापासून घट पट वगैरे हे ते तत्वांतर नाही, अन्य तत्व नाही ते. घटामध्ये तुम्ही बघा कुंजून पिंजून काढत आहे, घटामध्ये काय? माती. माती म्हणजे पृथ्वी. शरीराची काय होते? माती होते की नाही शेवटी. पंचमहाभूत सोडून जगात काय नाही आता दुसरं. समजतंय का. म्हणून अन्य तत्वाला जे उत्पन्न करतं त्यालाच कारण म्हटलं जातं. समजतंय ना. तत्वांतर उत्पादकत्वम कारणत्वम. कारण त्याला म्हटलं जाईल की जे अन्य तत्वाला उत्पन्न करतंय. पुढच्या प्रकृतीपासून महत्त्व झालं, महत्त्वापासून पुढे अहंकार झाला, वेगळं तत्व झालं की नाही. तसं पंचमहाभूतापासून पुढे वेगळं तत्व उत्पन्न होत नाही. त्यामुळं पंचमहाभूत हे कार्यच आहे. षोडशकस्तु विकारः. आणि 4था पदार्थ असा आहे की तो प्रकृती नाही आणि विकृती पण नाही. न प्रकृतीर न विकृती हे पुरुषः. आत्मा पुरुष. पुरुषोष्येते येते पुरुषः. आत्मा हा कोणाचं कारण नाही आणि कोणाचं कार्य नाही. त्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही आणि तो कोणापासून उत्पन्न होत नाही, बरोबर ना. जिसको बाप नहीं और बेटा नहीं ऐसा स्वयंभू है, उसे क्या कहेंगे? पुरुष है. समजले. मग हे 4 पदार्थ मला सांगा आता. एक पदार्थ जगात असा आहे की तो फक्त प्रकृतीचा आहे, कोणाचाही विकृती नाही. कोण? मूल प्रकृती, बरोबर ना. एक पदार्थ असा आहे की तो प्रकृती विकृती उभय रूप आहे. एक म्हणजे किती आहेत असे पदार्थ? 7. कोण कोण आहेत ते? बोला बोला. महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा झाले 7. 16 जण असे आहेत की ते फक्त कार्यच आहेत, विकृतीच आहेत. कोण कोण आहेत ते? पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन. समजलं. आणि एक पदार्थ असा आहे की तो कोणाचं कार्य नाही कारण नाही, पुरुष, बरोबर ना. कमीच म्हणलं तर चालेल त्याला, आहे की नाही. का हा पुरुष म्हणजे दुसऱ्या कोणी परपुरुषाचं वर्णन चाललंय.
परपुरुषाचं वर्णन नाही तर स्वयं आपणच पुरुष आहेत ना. पुरुष न प्रकृतीर न विकृती, हे जे कार्य ना कारण सया एक ना तुझे पण आपण या जे जाण आपणची, असं ते आहे ना. न तस्य कार्यम करणंच विद्यते, त्याच्यापासून काही कार्य उत्पन्न होत नाही. आणि तस्य करणम म्हणजे कारणम अपि कश्चित न वर्तते, त्याचं कारणही कोणी नाही. उपनिषद सांगतात न तस्य कार्यम करणंच विद्यते, असं ते आहे. असे 4 झाले पदार्थ. आता बरोबर संक्षेपानं सांगतायत. मग आता प्रकृतीपासून महत्त्व कसं झालं वगैरे त्यासाठीची दुसरी कारिका आहे. पुढे सृष्टीची उत्पत्ती सांगत असताना हा प्रकार येणार आहे, हे जगत कसं कसं उत्पन्न झालं ते. तर अशा प्रकारे संक्षेपतः शास्त्राचा अर्थ, शास्त्राची प्रमेय, विषय किती आहेत? 4. काही पदार्थ प्रकृतीचे आहेत, काही पदार्थ विकृतीचे आहेत, काही पदार्थ प्रकृती विकृती आहेत, काही पदार्थ अप्रकृती विकृती. 4 झाले. समजलं का? असा कारिकेचा अर्थ आहे. मूल प्रकृती म्हणजे काय? मूलंच तत् असौ प्रकृतीश्च इति मूल प्रकृती, जगताचं मूळ असणारी अशी मूल कारणरूप. ते प्रकृतीला कोणी कारण आहे का? नाही. का? तिला जर कारण मानलं तर सांख्यशास्त्र चिंतक असं म्हणतात की अनवस्था दोष येईल. कोणता दोष येईल? अनवस्था. म्हणजे जगताला उत्पन्न करणारी कोण? प्रकृती. प्रकृतीला उत्पन्न करणारी कोण? दुसरी प्रकृती. तिला उत्पन्न करणारी कोण? तिसरी प्रकृती. तिला उत्पन्न करणारी कोण? असे किती दिवस चालायचे? अनवस्था म्हणायचं. न अवस्था अवस्थिती स्थिती यत्र सा अनवस्था. बरोबर ना? अनवस्था. त्यापेक्षा प्रकृती एकच आहे. आपण पाहिले अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम, एकाम, एकटीच आहे, ती एकच आहे. आता यानंतर हे जे 4 प्रकारचे पदार्थ सांगितले, या पदार्थांना काही प्रमाण आहे का नाही? का निष्प्रमाण? कारण प्रमाणाशिवाय प्रमेयाची सिद्धी होत काही बोला, त्याला काय असलं पाहिजे? 4 पदार्थ आहेत म्हटले, प्रकृती, प्रकृती विकृती, विकृती आणि अप्रकृती विकृती. 4 पदार्थ आहेत. 25 याच्यामध्ये अंतर्भाव होतो. सगळं खरं आहे हो, पण हे काय तुम्ही स्वतःच्या बुद्धीतूनच सांगितलं का? याला काही प्रमाण नाही का? कारण नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. लक्षण पाहिजे त्याला आणि प्रमाण उपलब्ध पाहिजे, तर त्या वस्तूची सिद्धी होते, वस्तूचं अस्तित्व सिद्ध होतं, अन्यथा नाही. हा ग्रंथ आहे, हा शास्त्र आहे, हे प्रमाणाशिवाय तर बोलणार नाही. मग प्रमाण माहिती पाहिजे. मग प्रमाणाने हे 4 पदार्थ कसे सिद्ध होतात हे सांगायचं आहे. पण त्याच्या अगोदर प्रमाण म्हणजे काय आणि प्रमाण किती मानलेले आहेत सांख्यशास्त्रानं हे माहिती पाहिजे की नाही. म्हणून आता बघा, तम इमम अर्थम प्रामाणिकम कर्तुम, आता सांगितलेला हा 4 प्रकारचे पदार्थ आहेत असा हा विषय प्रामाणिक आहे, प्रमाणाने सिद्ध होणार आहे असं सांगण्याकरिता अभिमता प्रमाणभेदा लक्षणीया. तुम्हाला सांख्यशास्त्राला अभिमत असणारी प्रमाण, किती प्रमाण तुम्ही म्हणता ते प्रकार सांगितले पाहिजेत. नच सामान्य लक्षणम अंतरेण शक्यते विशेष लक्षणम कर्तुमिति. कोणत्याही पदार्थाचं सामान्य लक्षण केल्याशिवाय विशेष लक्षण पुढे करता येत. तर्कसंग्रहात पाहिलं ना आपण, द्रव्याचं सामान्य लक्षण केलं आधी. द्रव्यत्व जातिमत्वम, द्रव्यत्वम समवायी कारणत्वम, द्रव्यत्वम आणि मग विशेष लक्षण. पृथ्वीचं लक्षण, पृथ्वी द्रव्य आहे, मग 9 द्रव्य आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळं लक्षण केलं, त्याला काय म्हणायचं? विशेष लक्षण. आणि 9 द्रव्याचं एक लक्षण, त्याला काय म्हणायचं? सामान्य लक्षण. समान रूपेण सम एति इति सामान्य. समान रूपाने सर्वत्र सर्वांवर जाऊन बसतं, त्याला काय म्हणायचं? सामान्य लक्षण. मग तसं या प्रमाणाचं सामान्य लक्षण करावं लागेल आणि मग विशेष लक्षण करावे लागतील. म्हणून अगोदर लक्षयते, त्या प्रमाणाचं सामान्य लक्षण सांगतायत आणि प्रमाण किती आहेत ते हे सांगतायत पुढच्या कारिकेतून. दृष्टमनुमानमाप्तवचनं च सर्व प्रमाण सिद्धत्वात्
त्रिविधं प्रमाणमिष्टम् प्रमेय सिद्धिः प्रमाणाद्धि दृष्टमनुमानमाप्तवचनं च सर्वप्रमाणसिद्धत्वात् त्रिविधं प्रमाणमिष्टम् प्रमेय सिद्धिः प्रमाणाद्धि दृष्टमनुमानमाप्तवचनं च सर्वप्रमाणसिद्धत्वात् त्रिविधं प्रमाणमिष्टं प्रमेय सिद्धिः प्रमाणाद्धि दृष्टमनुमानमाप्तवचनं च सर्वप्रमाणसिद्धत्वात् त्रिविधं प्रमाणमिष्टं प्रमेय सिद्धिः प्रमाणाद्धि दृष्टमनुमानमाप्तवचनं च सर्वप्रमाणसिद्धत्वात् त्रिविधं प्रमाणमिष्टं प्रमेय सिद्धिः प्रमाणाद्धि। पदच्छेद दृष्टम अनुमानम आप्तवचनम च सर्व प्रमाण सिद्धत्वात् त्रिविधं प्रमाणम इष्टम प्रमेय सिद्धिः प्रमाणात् ही। अन्वय पूर्वक अर्थ दृष्टम अनुमानम च आप्तवचनम त्रिविधं प्रमाणम इष्टम सर्व प्रमाण सिद्धत्वात् प्रमेय सिद्धिः प्रमाणात भवति। किंवा सर्व प्रमाण सिद्धत्वात अगोदर पण घेऊ शकता असे दृष्टम अनुमानम च आप्तवचनम सर्व प्रमाण सिद्धत्वात् त्रिविधं प्रमाणम इष्टम। अर्थ याचा असा आहे दृष्टम म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण असा अर्थ होतो याचा। अनुमानम म्हणजे अनुमान प्रमाण च आप्तवचनम शब्द प्रमाण आप्त पुरुषाचं वचन वाक्य म्हणजे शब्द प्रमाण त्रिविधम प्रमाणम इष्टम हे तीनच प्रमाण इष्ट म्हणजे मान्य आहेत कुणाला सांख्यांना। सांख्य ही इतिशेषः असं टीकेत म्हटलेलं आहे। सांख्या लोकांना म्हणजे सांख्याचे दर्शन चिंतक जे आहेत त्यांना सांख्य शास्त्राला तीनच प्रमाण मान्य आहेत। बरं झालं हे की नाही 6 प्रमाणाचा विचार वाचला करायचा। तीनच प्रमाण मानलीत मग कुणी सांख्य शास्त्रामध्ये दृष्टम अनुमानम आणि आप्तवचनम समजतंय ना। प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द ही 3 प्रमाण आहेत। त्रिविधम प्रमाणम इष्टम तीनच प्रमाण आम्हाला इष्ट आहेत मान्य आहेत। म्हणजे बाकीचे 3 किंवा बाकीचे काही प्रमाण आहेत कुणी कुणी काय काय मानलेत ते आम्ही मानायचे गरज नाही। सर्व प्रमाण सिद्धत्वात बाकीचे सगळे प्रमाण याच्यामध्ये सिद्ध होतात। समजायले ना या 3 प्रमाणामध्ये बाकीचे सगळी प्रमाण सिद्ध होतात म्हणून त्रिविधम प्रमाण 3च प्रमाण आहेत असं आम्हाला इष्ट आहे। म्हणजे प्रमाणाचा विचार केला पाहिजे का ही कारण प्रमेय सिद्धी हे प्रमाणात भवते। प्रमेय म्हणजे पदार्थ जगतामध्ये किती पदार्थ आहेत काय काय वगैरे हे सगळे जे प्रमाणाचा विषय होणारी जी पदार्थ आहेत त्यांची सिद्धी प्रमाणावर अवलंबून असते म्हणून प्रमाण विचार केला पाहिजे। आता बघा किती प्रमाण मानले सांख्यांनी 3 प्रमाणच मानलेत। आपण तर्कसंग्रहामध्ये एक विषय आला होता प्रमाविभाजक वाक्य सांगत असताना प्रत्यक्ष अनुभव नाही अनुभव म्हणजेच काय प्रत्यक्ष प्रमाण अनुभवाचे किती अनुभव म्हणजेच त्याने सांगितले यथार्थ अनुभव आणि अयथार्थ अनुभव 2 प्रकार केलते ना। ते यथार्थ अनुभवाचे पुन्हा 4 प्रकार केले होते प्रमाविभाजक वाक्यामध्ये। काय काय प्रत्यक्ष अनुमिती उपमिती शाब्द भेदात समजताय ना। यथार्थ अनुभवच चतुर्विध बरोबर। यथार्थ अनुभव पुन्हा 4 प्रकारचा म्हटलाय
कोणते कोणते? प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्दभेदात. बरोबर? 4 प्रमा सांगितल्या. त्याचे प्रमाण पुन्हा 4 सांगितले. कुणी? नैयायिकांनी. तसे सांख्यशास्त्रकार 3च प्रमाण मानतात. समजतंय का? आता वेदांतामध्ये किती प्रमाण मानलेत? 6 प्रमाण मानलेत. बरोबर? काही दर्शनकार एकच प्रमाण मानतात, काही 2 मानतात, काही 3, काही 4, काही 5, काही 6, काही 7, काही 8, काही 9 अशी प्रमाण मानतात. क्रमाक्रमाने बघा. आता एक दर्शन आहे चार्वाक नावाचं, नास्तिक दर्शन आहे. त्यानं एकच प्रमाण मानलं, चक्षुर्वै सत्यम, म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. चक्षु म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचं उपलक्षण आहे. प्रत्यक्ष प्रमाणच आहे असं म्हणतो. प्रत्यक्षमेव इति चार्वाकाः, तिथलं पदकृत्य. बरोबर? त्यानंतर 2 प्रमाण मानतात. कोण? कानाद बौद्धौ. बरोबर ना? अनुमानम इति अपि इति कानाद बौद्धौ, म्हणजे वैशेषिक आणि बौद्ध यांनी 2 प्रमाण मानलेत. कोणती? प्रत्यक्ष आणि अनुमान. त्यानंतर 3 प्रमाण मानणारं शास्त्र हेच आहे, सांख्यशास्त्र. सांख्य म्हणा. कोण? असतील काय, पण शास्त्रामध्ये हेच आहे. सांख्य यांनी किती प्रमाण मानले? 3. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द प्रमाण, हे 3 प्रमाण मानले सांख्यांनी. 4 प्रमाण मानणारं दर्शन कोणतं आहे? न्याय. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, हे 4 प्रमाण मानले नैयायिकांनी. अजून 5 प्रमाण कोणी मानले? मीमांसेचे एकदेशी. कोण? प्राभाकर, कुमारील भट्टांचे शिष्य प्राभाकर. त्यांनी 5 प्रमाण मानली. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती. अर्थापत्तिरपि इति प्राभाकराः. समजतंय ना? त्यानंतर कुमारील भट्ट पूर्वमीमांसेचे आचार्य, आणि उत्तर मीमांसा म्हणजे आपलं वेदांत शास्त्र. बरोबर ना? आत्मीयता पाहिजे. आपलं वेदांत शास्त्र. वेदांत तो महारसू मोदकू मिरवी, आमच्या मोदकाच्या ठिकाणी असणार महारस, महान आनंद प्राप्त करून देणार वेदांत शास्त्र. समजताय ना? ह्याच्यामध्ये 6 प्रमाण मानले. कोणते कोणते? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, अशी 6 प्रमाण मानली वेदांताने, आणि मीमांसेने सुद्धा, कुमारील भट्टांच्या मीमांसेने. त्यानंतर काही पुराणाचा अभ्यास करणारे, इतिहासाचा अभ्यास करणारे, त्या लोकांनी ऐतिह्य नावाचं प्रमाण मानलंय. इतिहास नावाचं पण प्रमाण त्यांनी मानलेलं आहे. काही लोकांनी संभव नावाचं, बरोबर ना? सांभविकाः, संभवम, संभव नावाचं एक प्रमाण. बरोबर? संभव म्हणजे काय? 100 रुपयामध्ये 50 संभवनीय आहेत की नाही असणं? शक्य आहे की नाही असणं? बरोबर? एकानं 100 रुपये मागितले आणि त्याला 50 दिले आपण, आणि तो जर म्हणायला लागला की अरे 50 मागितले, तर फसवतो का मला? फसवतो मला? मी किती मागितले? 50, आणि 100 देतो मला, फसवतो असं म्हणेल का कोणी? बरं झालं म्हणे, आहे की नाही? त्याच्यामध्ये 2 50 आहेत ना 100 मध्ये. याला म्हणायचं संभवनीय, संभव प्रमाण असं असणं संभवनीय आहे, हे संभव प्रमाण. आणि एक आहे चेष्टा. तांत्रिक लोक जे असतात ना, त्यांच्यामध्ये चेष्टा नावाचं प्रमाण आहे. वेगवेगळे हातवारे वगैरे करतात. भगनी भागोदरी माहित आहे ना ते, ओम भट स्वाहा, असे चेष्टा नावाचं एक प्रमाण आहे. मग म्हटलं हे सगळी एवढी प्रमाण मानणारी लोक आहेत, आणि तुम्ही 3च प्रमाण मानले. हे बाकीचे प्रमाण म्हणजे अंतर्भावात सर्व प्रमाण सिद्धत्वात, याचा अर्थ सांगतोय. सगळ्या प्रकारची बाकीची जी प्रमाण आहेत ती या 3 प्रमाणामध्ये सिद्ध आहेत, आणि त्यामुळे 3च प्रमाण आहेत असं म्हणतो आम्ही सांख्यशास्त्रामध्ये. म्हणे सांगा बरं, प्रत्यक्ष प्रमाण मानलं, अनुमान मानलंय, आणि शब्द प्रमाण तुम्ही मानलंय. उपमान प्रमाण म्हणजे वेगळं मानायची गरज नाही, त्याचा अंतर्भाव होतो कुठं? शब्द प्रमाणात. समजतंय ना? उपमान प्रमाणाचा सांख्यांनी शब्द प्रमाणात अंतर्भाव केला. उपमान प्रमाणाचं उदाहरण काय पाहतो आपण?
गोसदृशः गवयः. आप्त वाक्य आहे की नाही. कोणातरी आप्त पुरुषाने सांगावं लागतं की नाही गायीसारखा गवय. आप्त वचनम म्हणजे शब्द प्रमाण आहे. तिथं शब्द प्रमाणाने तुम्हाला ज्ञान झालंय हा गायीसारखा गवय म्हणून. कोण सांगता असं? सांख्यशास्त्रकार. वेगळं प्रमाण स्वतंत्र मानण्याची गरज नाही. म्हणजे अर्थापत्ती शिल्लक आहे ना, अनुपलब्धी प्रमाण पण शिल्लक आहे वेगळं. दोन प्रमाण अजून आहेत ते सुद्धा वेगळी मानायचं कारण नाही. त्यांचा अंतर्भाव होतं म्हणे कुठं? प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अंतर्भाव होतो. सांख्यशास्त्रामध्ये सांगितलं काय? अनुपलब्धी आणि अर्थापत्ती या दोन्ही प्रमाणाचा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अंतर्भाव होतो. अर्थापत्ती म्हणजेच उदाहरण काय पाहतो आपण? पिनो देवदत्ता हा दिवा न भुंगते मग रात्र भुंगते. ही कल्पना करावी लागते की नाही? दिवसा जेवत नाही लठ्ठ देवदत्त, पण लठ्ठ आहे त्याची लठ्ठता सांगते की हा रात्री जेवण करत असला पाहिजे सगळे झोपल्यावर म्हणून तर लठ्ठ आहे. कारण खाल्ल्याशिवाय तर लठ्ठता येऊ शकत नाही. ही कल्पना, ह्या कल्पनेलाच म्हणायचं अर्थापत्ती प्रमाण. अशी कल्पना करावी लागते, त्याशिवाय पुष्टतेची संगती लागत नाही. याला म्हणायचं अर्थापत्ती प्रमाण. आपत्ती म्हणजेच कल्पना आहे. विशिष्ट अर्थाची, एखाद्या अर्थाची आपत्ती करावी लागते, कल्पना करावी लागते, त्याला म्हटलं जातं अर्थापत्ती प्रमाण. या अर्थापत्ती प्रमाणाचा अंतर्भाव सांख्याने कशामध्ये केलाय? प्रत्यक्ष प्रमाणामध्ये. आता तुम्हाला पुष्टी दिसते ना, त्या पुष्टतेवरूनच सिद्ध होतं की हा रात्री जेवतोय. त्याला वेगळी कल्पना करा, काय त्याचं प्रमाण माना, ते कल्पना प्रात्यक्षिक आहे तुमची. वेगळं प्रमाण मानायची काय गरज आहे? कोण म्हणतात असं? सांख्य. समजतंय ना? किंवा अनुमानात करा भलं तर. कशामध्ये करा? काही लोक म्हणतात की अनुमानात अंतर्भाव करा अर्थापत्तीचा. ज्या अर्थी पुष्ट आहे त्या अर्थी रात्री जेवत असला पाहिजे, झाला अनुमान. काय गरज आहे वेगळं प्रमाण मानायची? समजलं ना? आता अनुपलब्धी म्हणजे काय? अभावाचं ज्ञान. यह भूतले घटो ना. इथं घट आहे का? नाही. अभावाचं ज्ञान झालं की नाही? वेगळं मानायची काय गरज आहे? प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्षामध्ये अंतर्भाव झाला. कुणाचा? अनुपलब्धी प्रमाणाचा. कसं कसं? घटाचं ज्ञान असल्याशिवाय घटाच्या अभावाचं ज्ञान होतं का तुम्हाला? तुम्हाला घट म्हणजे काय हे वस्तूच माहिती नाही तर तुम्ही घट नाही असं म्हणू शकता का? हा, काय म्हटले? येन इंद्रियेण या व्यक्ती हे गृह्यते ते नैव इंद्रियेण तद्गता जाते तदाभावश्च गृह्यते. नैयायिकांनी हाच विचार मांडला. ते म्हणतात अनुपलब्धीचा प्रत्यक्षामध्ये अंतर्भाव आहे. प्रतियोगी ज्ञानाधीन ज्ञान विषयत्वम अभावत्वम. प्रतियोगीच्या ज्ञानाशिवाय अभावाचं ज्ञान होत नसतं. मग घटाचं प्रत्यक्ष आहे की नाही? घट पाहिला, घटाचं ज्ञान असेल तर तुम्ही घट अस्ति, घट आहे असं म्हणू शकता की नाही? आणि घट पाहिला असेल तरच घट नाही असंही म्हणू शकता. नसेल तर घट नाही असं म्हणू शकता, असेल तर आहे म्हणू शकता. पण घट माहिती पाहिजे आधी, घटाचं आधी ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष अवलंबीच आहे ते. म्हणून अनुपलब्धी प्रमाणाचा अंतर्भाव प्रत्यक्ष. भूतलाचं प्रत्यक्ष आहे की नाही? भूतल दिसतंय आणि घट विरहित भूतल दिसतंय. भूतल दिसतंय का घट दिसतोय? भूतल दिसतंय ना, म्हणजे घट नाही. झालं प्रत्यक्ष. प्रत्यक्ष प्रमाण आहे इथं. समजतंय ना? म्हणून या बाकीच्या अर्थापत्ती अनुपलब्धीचा प्रत्यक्षामध्ये अंतर्भाव करा. उपमान प्रमाणाचा शब्द प्रमाणामध्ये अंतर्भाव करा. बरोबर झाले हे 6. बाकीचे 3ही झाले. 3च प्रमाण आहेत म्हटले. पण हे पुन्हा आणखी जे पुढचे 2-3 मान संभव प्रमाण, ऐतिह्य वगैरे, इतिहास प्रमाण, त्याचा अंतर्भाव कुठं करायचा? ऐतिह्य प्रमाणाचा अंतर्भाव शब्द प्रमाणात करा. ते शब्द आहेत की नाही? महाभारत इतिहास आहे तर मग शब्द आहे. रामायण शब्द आहे. ऋषीमुनीचे शब्द आहेत ते. मग शब्द प्रमाणात अंतर्भाव करा. संभव प्रमाणाचा अनुमानामध्ये 100 रुपयामध्ये 50 रुपये असू शकतात. का बरं? का असू शकतात हे तो सांगा. 50चे 2 म्हणजे 100 म्हणून हे की नाही? 50 दोन्ही 100 म्हणून गणित शिकलोय आम्ही. संभवनीय आहेत. 100 मध्ये 50 संभवनीय आहेत. शक्य आहे असणं. कारण 100 ही मोठी संख्या आहे आणि लहानी संख्या ही 50 आहे. मोठ्यामध्ये लहान्याचा अंतर्भाव होऊन जातो. अनुमान नाही, हे साध्या गोष्टी आहेत. आणि चेष्टा याच्या अनुमाने अंतर्भाव. चेष्टा नावाचं जे प्रमाण आहे त्याचा अनुमानाचा अंतर्भाव केला. ज्या अर्थी अशी चेष्टा करायला आहे त्याचा अर्थ हा आता काहीतरी म्हणतोय बघा. ते त्यांना माहिती असतं. बरोबर ना? काही चेष्टा केली
ते जाऊ द्या, ही पण चेष्टाच आहे. मी तुम्हाला असं केला, हात वरा केला, अभिनय केला, मी हाताने असा संबोधन केलं, तर तुम्ही ओळखणार ना, ज्या अर्थी असा हात केलाय याचा अर्थ य म्हणतोय, असा नाही केला. या कृतीनंच सांगितलं, बरोबर ना. ही चेष्टा, अशी चेष्टा आहे, म्हणजे यांनी बोलवलंय. ज्ञान झालं की नाही. आणि जर अशी चेष्टा असती तर जा तिकडच जा, बरोबर ना. म्हणजे जा सांगताय. जेवण केलं का, अनुमान. आपला तर मौन धरतो ना आपण सगळे, मौनामध्ये ही सगळी भाषा असते ना, जेवण केलं वगैरे काय काय. म्हणजे अभिनयातूनच आपण बोलतो ना. अभिनय सुद्धा एक प्रकारची भाषाच आहे. ते अनुमानावरून समजून घेतो याला काय म्हणायचंय ते, आहे ना. म्हणून चेष्टा प्रमाणाचा सुद्धा अंतर्भाव अनुमान प्रमाणामध्ये. म्हणजे बाकीच्या सर्व प्रमाणाचा अंतर्भाव या 3 प्रमाणामध्ये होत असल्यामुळे सर्व प्रमाण सिद्धत्वा त्रिविधम प्रमाणम इष्टम. 3च प्रमाण आम्हाला इष्ट आहेत, मान्य आहेत. आणि ते कोणते? दृष्टम अनुमानम आप्तवचनम च. म्हणजे दृष्ट म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमानम म्हणजे अनुमान प्रमाण, आप्तवचन यथार्थ वक्ता म्हणजे आप्त, खरं बोलणारा, जसं आहे तसं सांगणारा, त्याला म्हणायचं आप्त, बरोबर ना. यथार्थ वक्ता. आणि त्याला म्हणायचं शब्द प्रमाण म्हणायचं. हे 3 प्रमाण आम्हाला मान्य आहेत. ह्या प्रमाणाचा आता विचार केला पाहिजे पुढे अगोदर. ही प्रमाणाची आता ही सामान्य लक्षण झालं, बरोबर ना. 3 प्रमाण असे आहेत. आणि प्रमेय सिद्धी ही प्रमाणात ही, प्रमेयाची सिद्धी ज्याच्यापासून होती त्याला प्रमाण म्हणतात. हे सामान्य लक्षण झालं पुन्हा, बरोबर ना. प्रमेयाची सिद्धी प्रमाणावर अवलंबून असते. कारण प्रमीयते ज्ञायते अनेन तत्प्रमाणम. ज्याच्या द्वारा जाणला जातो एखादा पदार्थ त्याला म्हटलं जातं प्रमाण. म्हणजे प्रमेयाची, पदार्थांची सिद्धी ही प्रमाणावर अवलंबून असते, त्यालाच प्रमाण म्हणतात. हे सामान्य लक्षण झालं. म्हणजे कारिकेमध्ये दृष्टम अनुमानम आप्तवचनंच सर्व प्रमाण सिद्धत्वा त्रिविधम प्रमाणमिष्टम. ही फक्त प्रमाण किती इतकं सांगितलंय. आणि प्रमेय सिद्धी ही प्रमाणाधी आहे की नाही, हे सामान्य लक्षण आहे प्रमाणाचं. प्रमेयाची सिद्धी ज्याच्यावर असते त्याला प्रमाण म्हणतात. हे सगळ्या प्रमाणावर जाणारं लक्षण आहे, बरोबर. मग आता ही 3 प्रमाण सांगितले, तर या 3ही प्रकारचे प्रमाणाचं विशेष लक्षण पुढच्या कारिकेमध्ये करणार आहेत. आणि त्याचा विचार आपण उद्या करणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की